कुणाला कशाला विचारली तयार जाऊया. बाबांची कृपा आहे लक्षात ठेवा. साडून की मंजुळ बोलत तसे वाणी शिकविता धनी वेगळ्याचे नवे नवे तर आपली आवडे नाही आपल्याकडे नाही मी बोलत. सकाळ भगवंत त्याची वाचा आहे, त्याची वाचा आहे. झाडाची पानं त्याच्या सत्तेने हातात. आणि मी जर आज म्हटलंच संत श्रीपाद बाबा रामदास बाबा या पालखी सोहळ्या समावेश चाललेली माणसांवर सत्ता श्रीपाद बाबांची आहे. आणि त्यांच्या सत्तेवर तुम्ही चालला. एखादा फाकड्या करतो लोकांना आमच्या पुणे लोकांना फाकड्या पक्का माहिती. एखादा फाकड्या नको बाबा जर उठला आणि म्हटलं माझ्याकडे हातपाय आहे म्हणून मी चालतोय, माझ्या त्याच्यामध्ये तो आहे म्हणून मी चालतोय, आज तो नाही म्हणणार. माझी आवड आहे मी चालतो. नाग्या तुला खातो कोण दर बाजूला. असे किती आले आणि किती गेले. रावणासारखा ज्यानं लंका सोन्याची केली त्यालाही मारावं लागलं. पण रावणाची भक्ती तुमच्या आमच्यापेक्षा श्रेष्ठ होती लक्षात ठेवा विठाला. आपल्या स्वतःच्या पत्नी करता शंकर भगवंताचा आत्मलिंग आणण्याची ताकद त्या रावणामध्ये होती. आणि आजही संत श्रीपाद बाबा रामदास कृपा बाबा यांच्या कृपेने आपणही ते लिंग आणण्याची ताकद आपल्यामध्ये येईल. पण शुद्ध रंगी रंगवावे, अंतकरण शुद्ध असावं. मी सांगत होतो भस्मासूर, काय सांगत होतो भस्मासूर. आणि असे महादेवजी के दर्शन कर भगवान परमात्मा भस्मासुरा के सामने जाके खड़े हुए और बोल दिया भस्मासुर मैं प्रसन्न हूं, बताओ सांग तुला काय पाहिजे. याला आनंद झाला. तुम्हाला न जाणून श्रीपाद बाबा प्रसन्न झालेच होणार नाही मला पक्क माहिती. आम्हाला 20-20 वर्ष झालं बारगाड्या तोडले, पण आमच्या स्वप्नामध्ये आले होते. नारदाच्या गावी फोटो बोलून त्यांची वेळ केली पडते. आणि ही उपकार येंगडे बाबांचे माझ्यावर, म्हणून मी इथं उभा आहे. नाही तर मी पुण्यातूनही साठवला होतो लक्षात ठेवा. सातवंत वारकऱ्याच्या खानदानीची एक औलाद माझी औलाद. पण कृपा केली या संतजने. काय केलं माझी अलंकारिली वाणी, माझी वाणी सहज बोलायला लागली. कंडक्टरची नोकरी करता करता भस्मासूर मी जागेवर येतो. मी पण अजिबात त्याला वाटलं आम्ही असे महादेवची आपल्याला प्रसन्न झालेले आहे. आणि त्याने भगवान महादेवाकडे मागणी केली गेली. त्याच्या मनामध्ये कल्पना सुचला, विकल्प तयार झाला. कारण रोज एका कामाला जायचं, चित्त भस्म आणायचं, याला घ्यायचं, पाय दुखायला लागले, पाय चालून जाऊन चालून चालून मग डोकं चालवलं. डोकं पण चालत म्हणजे काही माणसं समाजामध्ये रडे बाबा डोकं येते, काही पायाळू. तुम्हाला कळलं का पायाळू? कळलं नाही सर, माईक जवळ बोला, कळत नाही तुमचं बोलणं. माझा आवाज बोकडतोच. काही माणसं डोकळवी पण काही पायाळवी. आता पायाळू जगामध्ये एकच आहे, त्याचं नाव आहे पायाळूच्या मुळे पडले झाऊके जगा पुंडलिके दाखविले. एकच पायाळू झाला आणि त्याचं नाव आहे पुंडलिक राया. डोकळू नाहीये. काय डोकं चालवतील यांची जिंजी कशी. एका दिंडीच्या कशा दोन गेंडे होती.
याचं कधी विकाय निवेदन आपल्याला मिळेल. हे डोकळूची का डोकळूची विठाला सांगितलं मी ज्याच्या डोक्यावर हात ठेव त्याचं भस्म होऊ दे. भगवान महादेवचे तथास्तु म्हटले. याला आनंद झाला. आनंद झाल्याच्या नंतर त्यांनी सोमवार दृष्टी टाकली गेली. पाहिलं गेलं कुणाच्या डोक्यावर हात ठेवायचा कुणी दिसाना. मग यांनी काय केलं शंकराच्या डोक्यावर हात ठेवायला काय याला म्हणायचं कृतज्ञ केलेले उपकार न जाणणारा. पुढे याच्यावर बोलत आता उपकार जाणणारा कुणाला म्हणतात. एक साधू आहे रस्त्यानं मार्गक्रमण करतोय. जाता जाता ऊन झालं म्हणून एका झावड्याच्या सावलीला बसला गेला. विसाव्याला बसला गेला. गार सावलीमध्ये त्याला एकदम आनंद झालेला आहे. आणि अशा स्थितीमध्ये त्या झाडाला आग लागली. आग लागली. झाडाला आग लागली. त्याच्या लक्षामध्ये आलं हे पेट जल रहा है. झाडाला आग लागलेली आहे. आणि अशा स्थितीमध्ये तो घाई घाईनं आपलं परची उचलली आणि रस्त्यावर जाऊन उभा राहता गेला. आणि त्या झाडाकडे पाहिलं गेलं झाडाला आग लागलेली आहे. आणि त्याची सहज नजर त्या झाडाच्या एका फांदीवर बसलेल्या एक पक्षी युगल पती पत्नी म्हणजे एक पशु आणि एक पक्षी पक्षी आणि पक्षी झाडावर बसले होते. आणि त्याच्या लक्षामध्ये आलं जळून जातील मृत्युमुखी पडतील म्हणून काय केलं त्याने आवाज दिला पंचो निकल जाओ. पक्ष्यांनी ऐकलं ते शांत आहे. पंख पाखडतात किलबिलाट करतात एकमेकाकडे पाहतात चोचीला चोची लावतात चिवाट करतात. साधूच्या लक्षामध्ये आलं तर पक्ष्यांनी ऐकलं नाही म्हणून साधूनी पुनश्च एकदा आवाज टाकला भागो उड़ जाओ पेड़ जल रहे जल के खाक हो जाओगे भागो. पक्ष्यांच्या लक्षामध्ये आलं आणि त्या पक्ष्यांनी त्या साधूला प्रश्न केला साधूनी क्या हुआ. त्यावेळेस साधूनी सांगावं झाडाला आग लागलेली आहे तुम्ही जळून खाक व्हाल उडून जा. त्या पक्ष्यांनी मार्मिक उत्तर दिलं. ऐकताय ना मंडळी पक्ष्यांनी मार्मिक उत्तर दिलं साधूजी जळून जाऊ खाक होईल आमची. पण या झाडाचे उपकार आहेत बरं आमच्यावर. या झाडाचे आमच्यावर उपकार आहेत कारण या झाडाने आम्हाला आसरा दिलाय. या झाडांवर आम्ही राहिलोय खेळलोय बागडलोय. आमच्या बछड्यांना जन्माला घातलंय. आम्ही त्याची फळं फुले खाल्ल्यात. आमचे उपकार आमच्यावर या झाडाचे आहे. ऐकताय ना संत श्रीपाद बाबा रामदास बाबांचे आपल्यावर अनंत उपकार आहेत. केले उपकार सांगू मी झालंच काय मी म्हणतो केले उपकार सांगू मी काय बापन करी माय दिले कर्मे त्यांच्या देखील पाय दिले अक्षय अभय दानगा. उपकार हो महात्म्याचे तुमच्या आमच्यावर उपकार आहेत. आणि जर उपकार नसते आणि तर आपण आलोच नसतो. त्या महात्म्याने उपकार आपल्यावर काय केलं तर तत्ववशी महावाक्याचा तुम्हाला बोध केला. बोध दिलेला मज सांगते मज म्हणजे तुम्ही प्रत्येकाने विचारा. आपल्याला विचारी मना तू शोधून पाय पहा. विचारा मनाला महात्म्याचे उपकार आहेत. आपल्याला काय केलंय बोध दिलाय. बोध बोध म्हणजे काय ते नाम दिलंय तुम्हाला नाम. पण त्या नामाचं चिंतन तुम्हाला करायला सांगितलंय. पण कुठं
आता लग्न करा जिथं असतात तिथं त्याला काळ नाही, त्याला वेळ नाही. एखादं म्हणे मी झोपेतून उठलोय, मी आता आंघोळ करतो, जरा सुचिरभूत होतो, थोडा खातो आणि मग करतो. ज्ञानवरांनी त्याच्यावर लालशाहीचे डॅश मारले. काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाय उतरत. आपला उद्धार व्हावा ना. तुकोबरायांचा उद्धार झाला होता की नाही? साधूची कृपा झाली होती का नाही? तरी देखील तुकोबरायांना म्हणावं, काय उद्धार काही मी उद्धार पावेन, काही कृपा करीन नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन. तुकोबांनी म्हणावं, माझं समाधान होण्याकरता माझ्यावर संतांचे उपकार होतील का? माझ्यावर संतांचे उपकार होतील का? माझ्यावर त्या भगवंताची कृपा होईल का? विचारावं तुकोबाराय, विचारावं. तुमच्या आमच्यासारख्या जड मुलांना माणसांना विचारावं, माझा उद्धार होईल का? याच्याकरता मला काय करावं लागेल? तुम्ही असं कधी विचारलं का कुणाला? कधी अधिकाऱ्याला विचारलं? कधी आपल्या गुरुला विचारलं का? कधी मला अवस्था होईल, कधी मी या स्थितीला प्राप्त होईल, कधी मी चिंतन करील? नाही ना. वारीला आलाय, आला, चले चले, खाएंगे पिएंगे मजा करेंगे घूमेंगे बस. और क्या, और क्या. एक दिवस तुमच्या आमच्या माता मी मागाशी तिथं उभा होतो, त्यावेळेस शाळेत मला खंडाऱ्यांनी बऱ्याच, तसं मी कीर्तनात बऱ्याच वेळा म्हणतो, सरली नाती सरली प्रीती हो खेळाची सरला सारा पाखरा. आपल्या जीवनामध्ये दुःखाचं सावट येईल, वातावरण तयार होईल, दुःखाची हवा येईल, आणि त्या दुःखाच्या सागरामध्ये तुम्ही आम्ही डुबून जाल. याच्यापेक्षा उठा, सावध व्हा, त्या भगवंताचं स्मरण करा. उडबा जागा पायी वाचू दे मला, सुदिन उगवला. उडबा जागा पायी वासुदेव आला. त्या वासुदेव कोण? कोण वासुदेव? माणसं, चालकांनो, पूर्वजन्मी पाप केले, उफाळून येतात. ते माणसाला कीर्तनामध्ये बसू देत नाही, ते जाऊ देत नाही, वारीला जाऊ देत नाही, ते जांभाळ्या द्यायला पूर्वीची बापा काय पूर्वीची बापू जांभाळ्या द्यायला सांगतात, कीर्तनातून उठून जायला सांगतात. आपण म्हणजे काय तुम्हाला मी थोडा बीड़ी पीने वाले के लिए इशारा काफी, जो बीड़ी पीने के आके पीते हैं वो सुनते जाओ, कान खोल के सुनो. आपल्या दिल्लीतला एक फाकडे आडत बोलित होता माझ्या थोडा, पण आम्हाला 3 पिढ्या द्यायला खर्च कधी आता इथं आहे 3 पिढ्या दिल्या. बरोबर आम्ही नाही वडील
मग ठेवू का म्हणे ठेवा. एका म्हाताऱ्याला बिडी प्यायची सवय होती. ऐकताय झोपलेला नाही कोणी बिडी प्यायची सवय होती. त्याच्या बिड्या संपल्या. बाजूला नातू होता. माळ्या ऐकले काय जा दुकानामध्ये हे पैसे घे आणि बिडीचं बंडल घेऊन ये. ते काय काय पळत पळत गेले बिडीचं बंडल घेऊन आले. बाबा 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 घ्या बिडी घ्या बिडी घ्या. मला विनोद करायची सवय म्हणून सांगतो बरं. बिडीचा बंडल घ्या. बाबांनी बिडीचा बंडल घेतला फोडला. मला बाळ्या तरी एवढी बिडी पेटून घेऊन ये. ते गेलं आणि पूर्वीच्या काळात इस्तू गॅस नव्हती बरं का गॅस नव्हती इस्तू म्हणजे कळत होत इंगळ. आता त्याच्यात एक अजून सांगतो तुम्हाला अजून. मला सांगा विस्तव असतो तो जळत 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 आल्याच्या नंतर त्याच्यावर काय येते राख येते. राख आहे की नाही. मग तो राख जाऊन तो विस्तव परत प्रज्वलित व्हावा म्हणून आपण काय करतो अरे बाबा फुंकर मारतो त्याच्यावरची राख काढून टाकतो आणि आतमध्ये पुन्हा तो शुद्ध असा काय विस्तव तयार दिसतो. तसंच आपल्या अंतःकरणावर आलेली मलिनता कार्बन कोदळ घालवायची असेल तर चिंतनाच्या माध्यमातून फुंकर मारा. तुम्हाला दिलेल्या नामाची ताकद कळ आणि ती आता प्रज्वलित झाली तर मग काय केलं गाये नाचे पुढे निघून जाईल. चिंतन करा मलिनता निघून जाईल. संत श्रीपाद बाबा रामदास बाबांवर विश्वास ठेवा. विश्वास तो करी स्वामी बनी सत्ता. ज्याच्या भेटी करता निघालोय त्या पंढरीत पंढरून परमात्मा भेटेवर विराजमान कट्टेवर हात ठेवून उभा आहे. तुमची आमची वाट पाहतोय वाट पाहतोय आणि तिथं गेल्याच्या नंतर त्याला आपली आस लागलेली वाट पाहे बाबा भेटीची आवडी. आपल्या भेटीची आवड एकदा तर सहज तुकोबा आहे वारीच्या निमित्तानं पंढरपुरामध्ये पोहोचले. रावणामध्ये गेले. त्या पंढरी पांडुरंग परमात्म्याच्या उभे समोर ठाकले गेले. आनंद झाला. पांडुरंगाला आनंद झाला आणि पांडुरंगाला आनंद झाल्याच्या नंतर तुकोबा गेले आणि देवाच्या समोर उभे राहिले गेले आणि देवानी पाहत तुकोबा आलात मला खूप आनंद झालाय. मला खूप आनंद झालाय. आणि वार भक्ती केली हो तुम्ही मला वश केलाय. जसं तुकोबारायांनी भक्तीच्या ताकदीवर देवाला वश केला त्या पद्धतीनं संत श्रीपाद बाबा रामदास बाबांनी माणसंच नव्हे तर जनावरांवर प्रेम केलं. आजही तर कमीत कमी 25% वारकरी इथं आहे त्या क्षणाला भिन्न होतो म्हणजे जिवंत होतो. पण मी आनंद घेतला नव्हता. साक्षीला मंडळी इथं उभे आहे सगळे बरेच साक्षीला आहे का पुरी गावामध्ये गेल्याच्या नंतर तो बैल मार्गा होता कोणी हात लावत नव्हतं. बाबाच्या जवळ बैलाच्या जवळ गेले आणि त्या बैलाशी बोलावं त्यांनी. बैलाशी बोलावं का रे मारणारा बैल शांत झाला. फक्त बाबांनी हात केला असं मी ऐकलंय बरं का. महात्म्यांच्या तोंडून ऐकलंय. बाबांनी सांगावं का रे तुला वाटत नाही का रे अनुग्रह घ्यावा म्हणून. त्या बैलाच्या डोळ्यातून खळ 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 अश्रूच्या धारा वाहत होत्या. आणि आम्ही ज्या महात्मेच्या समावेश झालोय त्यांच्याकडे पाहून आपला कंठ दाटत नाही. आपल्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहत नाही. कंठामध्ये
दाटून येत नाही, नैनामधून निर्लोटले जात. प्रेम दाटत नाही, नैनातून निर्लोटत नाही. पहिल्या दिवशी प्रमाण चाकणकर महाराजांनी दिलं होतं. तुमच्या लक्षात आहे का मला नाही माहिती. तुम्हाला जर विचार राबून घ्यायचा काय ते तुमच्या डोक्यात नाही, पण प्रमाण दिलं होतं ह्याच मंडळी. काय पाहिल्या हो संत श्रीपाद बाबा रामदास बाबांच्या मूर्तीकडे, त्या फोटोकडे पाहतो, प्रतिमेकडे पाहिलं तर वेद लागावेत. वेद काय लागावं? वेद. बाबा भोटीवरून निघले, रात्री सांगितलं आहे बाबांनी परवाच्या दिवशी, यांना फक्त आठवण झाली पाहिजे का बाबांनी यावं बरं का. संध्याकाळी बाबा मुंबईमध्ये हजर राहायचे. मी कित्येक वेळा बाबांना डोळ्यांनी पाहिले. त्या बाकीवर बाबांच्या समोर मला अनुग्रह द्यायला नेलेला आहे. दोन्ही महात्मे समोर बसले. हे मंडळी होते सगळे बाबा, हायर बाबा असतील, गायकर, त्या मंडळींनी मला नेलं. तिथं गेल्याच्या नंतर या अवस्था पाहिल्या, मला वाटलं यांच्या अंगात एक पुढे जातील. अगदी संत श्रीपाद बाबा रामदास बाबांची, पांडुरंगाची, माऊलीची, तुकोबाईची शपथ घेऊन सांगतो का तोच महात्मा माझ्या स्वप्नामध्ये आला आणि त्याच दिवशी माझं मन बदललं गेलं.